नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ठाणे महापालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे 25 लाखांची लाच घेताना अटक। अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे 25 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातच भ्रष्टाचाराचा बाजार। ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना तब्बल 25 लाखांची लाच घेताना बुधवारी रात्री एसीपीच्या पथकाने रंगेहात पकडले। या कारवाईने ठाणेकरांमध्ये खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे नेते एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात एवढा भ्रष्टाचार उघड झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे। 50 लाखांच्या सौद्याचा पर्दाफाश। घंटाळी परिसरातील एका बिल्डरच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळे यांनी 50 लाख रुपयांची लाच मागितली होती। त्यापैकी 10 लाख घेतल्यानंतर उर्वरित 40 लाख मिळण्यापूर्वी बिल्डरने एसीबीकडे तक्रार केली। विशेष पथकाने सापळा रचला आणि बिल्डरकडून 25 लाख स्वीकारताना पाटोळे रंगेहात पकडले गेले। त्यानंतर त्यांच्या कार्यालयासह निवासस्थानी छापे टाकून कागदपत्रे तपासण्यात आली। भ्रष्ट अधिकाऱ्याच्या अंगावर फुलांचा वर्षाव। अटकेवेळी पाटोळे यांच्या अंगावर सामाजिक कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करत निषेध नोंदवला। घोषणाबाजी करत भ्रष्ट अधिकाऱ्याला लाजेचं भांडवल बनवण्यात आलं। या घटनेचे व्हिडिओ आता ठाण्यात व्हायरल होत असून नागरिकांचा संताप ओसंडून वाहतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातच भ्रष्टाचार। गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू होती। कोर्टाने आयुक्त सौरभ राव यांना फटकारल्यानंतर या कारवायांना वेग आला होता। पण आता बेकायदेशीर बांधकामांना महापालिकेतील अधिकारी संरक्षण देत असल्याचं वास्तव या प्रकरणातून उघड झालं आहे। त्यामुळे सरळ सवाल केला जात आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच भ्रष्टाचाराचा कर्करोग बळावतो का? नागरिकांचा संताप हा फक्त प्रारंभ। या धाडसी कारवाईनंतर ठाण्यात नागरिक व सामाजिक संघटनांमध्ये एकच चर्चा, महापालिकेत अजून किती पाटोळे लपून बसलेत? नागरिक म्हणतात हा फक्त प्रारंभ आहे, अजून अनेकांचे चेहरे उघडे पडले पाहिजेत। ठाणे महापालिका भ्रष्टाचारमुक्त झाली पाहिजे। ठाणेकरांचा थेट सवाल आहे की उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात जर लाचखोरांचे साम्राज्य माजले असेल तर मग राज्यातील जनतेचा विश्वास कोण राखणार? आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, ठाणे।